गुड आफ्टरनून मित्रांनो, आजच्या लाईव्ह ट्रेड ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. जसे तुम्ही इथे आपला टेलिग्राम ग्रुप बघू शकतात की आज आपण 9/52 आपला ट्रेड इथे शेअर केला होता की जे आपण 1 मिनिटची स्ट्रॅटेजी आहे ना, की जो मी व्हिडिओ परवा अपलोड केलेला होता, हा बघू शकता इथे ही स्ट्रॅटेजी, निफ्टी स्कॅल्पिंग स्ट्रॅटेजी. हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ चॅनलवरती जाऊन बघू शकतात किंवा मी याची लिंक आता आयकार्डमध्ये टाकेल, तुम्ही तिथे जाऊन हा व्हिडिओ बघू शकतात की आपण आता 1 मिनिटची स्ट्रॅटेजी टेस्ट करत आहोत. हा पूर्ण वीक आपण ही स्ट्रॅटेजी टेस्ट करणार आहोत. तर मागच्या फ्रायडेलापासून आपण स्टार्ट केलं, तर फ्रायडेला पण आपलं टार्गेट हिट झालं होतं. तुम्ही इथं बघू शकता की ते आपलं टार्गेट हिट झालं होतं फ्रायडेला. तसंच आज पण आपण त्या स्ट्रॅटेजीने ट्रेड घेतला व त्यामध्ये पण इथं टार्गेट हिट झालेलं आहे. इथे तुम्ही माझे ऑर्डर बुक बघू शकतात. आपण कॉल बाय केला होता 41च्या आसपास 936ला व 948ला 46ला तो आपण विकून दिला. तर म्हणजे 12%चा मूव आपण कॅप्चर केला, ते पण फक्त 12 मिनिटामध्ये. व आपण 1 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती ट्रेड करतो. तर अशा प्रकारे ॲनालिसिस होती की आपण एकदम बॉटमवरती बाय केलं व टार्गेट होतं हा जो स्विंग होता ना याच्यावर. तर चला याचा ॲनालिसिस आपण चार्टवरती जाऊन करू. व काल पण जो आपण व्हिडिओ बनवला होता मंडे ट्रेडिंग प्लॅनचा, तर त्यामध्ये मी सांगितलं होतं की मार्केटला वर जाण्याचे खूप चान्सेस आहेत, कारण मार्केटचे सर्व स्टॉप लॉस आहे रिटेल लोकांचे ते वरच्या साईडला पडलेले. तर जे पण मोठे प्लेयर्स आहे ते रिटेल लोकांचे स्टॉप लॉस एवढ्याला मार्केटला वर घेऊन जातील. तर म्हणून आज मार्केट गॅप अप होऊन ओपन झालं होतं, ते पण तुम्हाला चार्टवरती जाऊन सांगतो. व त्यानंतर काय झालं, 11:15च्या आसपास मी सांगितलं की बँक निफ्टी आता वर जाऊ शकतो 25 पॉईंटचा स्टॉप लॉसने. परंतु मी तिथे बोललो की आपण हा ट्रेड नाही घेणार, कारण ही स्ट्रॅटेजी आहे ती आपण आता टेस्टिंग करत आहोत, ते पण कोणत्या फक्त मॉर्निंग सेशनमध्ये, म्हणजे 10:30च्या अगोदरच. परंतु हा जो सेटअप आहे हा 11:15च्या आसपास बनला, तर म्हणून आपण हा ट्रेड अवॉइड केला. परंतु इथे बघू शकतात की त्यामध्ये पण आपलं टार्गेट हिट झालं. इथे तुम्ही बघू शकतात की 10:46ला म्हणजे हीच कॅन्डल, तेव्हा आपण सांगितलं होतं की 25 पॉईंटचा स्टॉप लॉस ठेवून. इथे बघू शकता 25 पॉईंटचा स्टॉप लॉस आणि टार्गेट होतं या हायच्यावर, व त्या टार्गेट अचीव झालेलं आहे. हे बघू शकता आपण 10:46ने मेसेज केला होता व तिथूनच मार्केट कन्सोलिडेशन करून वर गेलेलं आहे. तर चला डायरेक्ट चार्टवरती जाऊ व बघू की आपण हा ट्रेड का घेतला. तर जसं तुम्ही इथे निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट बघताय, तर काल मी ॲनालिसिसमध्ये काय सांगितलं की स्टॉप लॉस कुठे पडलेलं माहिती ना, स्टॉप लॉस इथे पडलेला एक आणि बाकीचे होते वरती पण इतका मेजर स्टॉप लॉस नव्हता. परंतु मी जसं सांगितलं की मार्केटला जर खरंच खाली जायचे असते ना, तर मार्केट एकदम जोरात खाली गेलं असतं, खाली सस्टेन झालं असतं. मार्केट पुन्हा आपल्या रेजिस्टन्सला टच करतो, म्हणजे पुन्हा वर येतो. ज्या ट्रेंड लाईनला ब्रेकडाऊन दिलं ना, इथे घेणं छोटा पॅटर्न बनला होता, त्या ट्रेंड लाईनला सारखा रेजिस्टन्स घेतोय, म्हणजे इथून ब्रेकआउट होण्याचे चान्सेस आहेत. तर आपण प्लॅन काय केला होता की एक तर मार्केट गॅप ओपन होईल किंवा न्यूट्रल ओपन होऊन जो वर जात आहे, वर गेल्यानंतर जर प्राइस ॲक्शन आपल्याला बाईंग साईडचा बघायला मिळतो ना, तर मग आपण घेऊ व या ब्रेकआउटचे चान्सेस असतील. परंतु मार्केट गॅप ओपन झालं, त्यांनी ओपन होताच हे इथे जे स्टॉप लॉस होते या लेवलला, त्या सर्वांचे स्टॉप लॉस इथे खाल्ले व या लेवलला पण ब्रेकआउट दिला. तर मग आपण जर प्राइस ॲक्शन जरी बघितलं ना की प्राइस ॲक्शन कसा ट्रेड बनला, तसं तर मी सांगितलं होतं की जर इथेच कुठे गॅप ओपन होतोय तर मग आपण या लेवलच्या ब्रेकआउटचा एक ट्रेड प्लॅन करू. परंतु जसं मार्केट त्या लेवलवरतीच ओपन झालं ना, तर मी इथे कोणता चान्सेस बनत नव्हते अपसाईडचे. तरी पण आपण बघू शकतात की प्राइस ॲक्शन आपल्याला कुठे एंट्री दिली की काय झालं, सेलर्स मार्केटला खाली घेऊन आले, पुन्हा बायर्स इतके स्ट्रॉंग होते की पुन्हा सेलरच्या वर मार्केटला घेऊन गेले. मग तिथे पुन्हा सेलर्स आले, पुन्हा बायर्स आले. आता जे पुढचे सेलर्स येत आहेत त्यांनी या लेवलला पण ब्रेकडाऊन दिला, परंतु बायर्स पुन्हा जे सेलिंग प्रेशर आलं होतं ना त्याच्या 50%च्या वर घेऊन गेले व पुन्हा एकदा छोटेसे सेलर्स आले, परंतु ते जास्त मार्केटला खाली नाही घेऊन गेले. जेवढे सेलर्स घेऊन गेले होते ना मार्केट इथपर्यंत, परंतु हे सेलर्स इथपर्यंतच घेऊन गेले. जेव्हा बायर्स आले त्यांनी जेव्हा हा ब्रेक केला ना, तेव्हा इथे बाय करू शकलो असतो, स्टॉप लॉस ठेवला असता. इथे 1:3च्या आसपास हे टार्गेट आपल्याला बघायला मिळालं. परंतु आपण हा ट्रेड घेतला का नाही, कारण आपण 1 मिनिटाची स्ट्रॅटेजी टेस्टिंग करतोय. तर म्हणून आपण एका स्ट्रॅटेजीवरती आता बनून राहू. तर बघूया या वीकमध्ये ती स्ट्रॅटेजी कशा प्रकारे टार्गेट देते, तर मग आपण पुढच्या वीकपासून त्या स्ट्रॅटेजीने आपण ट्रेडिंग करत जाऊ. तर चला एकदा तुम्हाला निफ्टीच्या 1 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती घेऊन जातो व सांगतो की आपण हा ट्रेड का घेतला. जसं तुम्ही इथे चार्ट बघू शकता व मी काल काय सांगितलं की आता स्टॉप लॉस कुठे पडलेला आहे माहिती ना, ही जी सेलिंग आली होती ना लास्टची, तिथे स्टॉप लॉस पडलेला आहे. परंतु मार्केटने गॅप अप होताच तर सर्वांचे स्टॉप लॉस इथे खाल्ले. तर म्हणून आता काय झालं की जेव्हा मार्केट इथं गॅप ओपन झालं तेव्हा नाही खाली स्टॉप लॉस होते आणि नाही वरती होते. खाली कोणता होता माहिती आहे स्टॉप लॉस, इथे होता की मार्केट एवढा इथं वर गेला ना, ज्यांनी पण या बायर्सनी इथं गॅप ओपन आणली त्यांच्या सर्वांचे स्टॉप लॉस या लोच्या खाली असतील. परंतु जर तुम्ही इथून बघितलं तर हा लो किती दूर आहे, मार्केट ट्रेड करत होतं 620च्या आसपास व हा लो होता 520चा, म्हणजे 100 पॉईंटची रॅली होती खालच्या साईडला. तर इतकी मोठी मार्केट कव्हर नाही करणार स्टॉप लॉस हंट करण्यासाठी. तर म्हणून आपण मागचे सर्व स्टॉप लॉस होते ना कालचे व त्याच्या अगोदरचे ते सर्व इग्नोर केले, कारण वरती तर कोणते स्टॉप लॉस नव्हते, पण जो खालचा होता तो खूप लांब होता. तर म्हणून आपण आज जो स्टॉप लॉस बनतो ना 1 मिनिट टाईम फ्रेमवरती, तो कन्सिडर करायचं ठरवलं. तर आज काय झालं, आता मार्केट गॅप ओपन होऊन थोडं वर गेलं व खालच्या साईडला ब्रेकडाऊन दिला. आता ब्रेकडाऊन दिल्यानंतर इथे
जी फर्स्ट कॅन्डल आहे त्याला पण ब्रेकडाऊन आला, तर म्हणजे इथे रिटेल लोक सेल करतील. तर रिटेल लोकांचे स्टॉप लॉस कुठे पडलेला असेल या ठिकाणी. तर मग आपण इथेच बाय केलं का ग्रीन कॅन्डल बघून? तर नाही, कारण इथे काय बघायला मिळते 18,600ची एक राऊंड नंबर आहे 18,600. जसं बँक निफ्टीमध्ये असताना 40,000, 35,000, 500, 500च्या मल्टिपलमध्ये बँक निफ्टीमध्ये राऊंड नंबर असतात, तेच निफ्टीमध्ये 100च्या मल्टिपलमध्ये राहतात. तर म्हणून 18,600 पण एक राऊंड नंबर होता. तर आपण काय केलं, 18,600ला ब्रेकडाऊन होऊन दिला. तर म्हणजे इथे रिटेल लोकांना काय वाटेल की मार्केट गॅप ओपन झाल्यानंतर अगोदरच त्यांनी जी फर्स्ट कॅन्डल आहे त्याला पण ब्रेकडाऊन दिला, व जी 18,600ची लेवल आहे ना त्याला पण एक बिअरिश फ्लॅग एंड पोलने ब्रेकडाऊन दिला. इथे बघू शकता एक बिअरिश फ्लॅग एंड पोलचा पॅटर्न बनला व त्याला पण ब्रेकडाऊन दिला. तर इथेच रिटेल लोकांची ट्रॅपिंग होते. तर जेव्हा एक ग्रीन कॅन्डल बनली ना, आपण इथे एंट्री घेतली व स्टॉप लॉस ठेवला एका फिबोनाचीच्या खाली. आता ती फिबोनाची कुठून लावली आपण एकदा तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो ती फिबोनाची. तर आपण इथून फिबोनाची घेतली व आपण जी ग्रीन कॅन्डल बाय केलं त्याच्या अगोदर रिट्रेसमेंट कुठे आली बाईंग साईडची या ठिकाणी, की मार्केट पडत होतं त्यानंतर वर गेलं रिट्रेसमेंटसाठी. तर म्हणून आपण काय केलं, या ग्रीन कॅन्डलवरती बाय केला, स्टॉप लॉस ठेवला. ही जी फिबोनाची लेवल होती ना 2.618 याच्या खाली, व टार्गेट होता हा जो हाय आहे ना स्विंगचा, की मार्केटने इथून सिक्स साईडला मुवमेंट दिली होती. तर हे आपण टार्गेट ठेवलं. तर एंट्री घेतली इथे, स्टॉप लॉस इथे व इथं आपलं टार्गेट होतं. तर अशा प्रकारे इथं आपलं टार्गेट अचीव झालेलं आहे व त्याचं मी ऑर्डर बुक टेलिग्राम ग्रुपमध्ये पण टाकलेलं आहे. व त्यानंतर काय झालं, आपण बँक निफ्टीमध्ये ट्रेड घेतला तर नाही, परंतु मी ॲनालिसिस सांगितली होती टेलिग्राम ग्रुपवरती की इथे आता बँक निफ्टीमध्ये ट्रेड बनवू शकतो 25 पॉईंटच्या स्टॉप लॉसने. तो आपण का सांगितला तर एकदा आपण हे सर्व ड्रॉइंग्स रिमूव्ह करू. तर इथे काय झालं, जर आपण बँक निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट बघितला ना, तर बँक निफ्टी तेव्हा कुठे ट्रेड करत होता, रेजिस्टन्सच्या जवळ. रेजिस्टन्स कोणता, की मागच्याच बँक निफ्टीने इथून एक चांगली रिट्रेसमेंट दिली होती खालच्या साईडला व त्या अगोदर पण या लेवलला ब्रेकडाऊन दिला होता. तर म्हणजे हा आहे रेजिस्टन्स झोन. आता रेजिस्टन्स झोनवरती कोण अवेलेबल असतात, जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की जेव्हा लाईफ टाईमवरती मार्केट असतं ना तेव्हा ते रेजिस्टन्सच म्हणून ट्रीट करतात रिटेल लोक. तर तेव्हा तिथे कोण अवेलेबल असतं, रिटेल लोक. ते कोणते पण हेड अँड शोल्डर, डबल टॉप कोणत्या पण पॅटर्नवरती सेल करतात. तसंच इथे झालं की इथे काय झालं, हा रेजिस्टन्स झोन आहे कोणासाठी, रिटेल लोकांसाठी. तर इथे काय करतील, सेल करतील व त्यांचे स्टॉप लॉस कुठे पडलेले असतील, वरच्या साईडला. तर मग ऑपरेटर्स आहे ते मार्केटला वर घेऊन जातील त्यांचे स्टॉप लॉस उडवायला. तर म्हणून आपण इथे बाईंग प्लॅन केली. बाईंग पण कशी केली एकदा तुम्हाला दाखवतो की काय झालं, मार्केट इथून वर गेल्यानंतर त्याने एक हेड अँड शोल्डर पॅटर्न बनवला, किंवा आपण ट्रिपल टॉप पण म्हणू शकतो, जसं बुकिश नॉलेज रिटेल लोकांना असतं. इथं ट्रिपल टॉपचा ब्रेकडाऊन आला. त्यानंतर आपण 5 मिनिटावरती बघितलं की मार्केट आता ट्रेड करतो रेजिस्टन्स झोनच्या आसपास. तर म्हणजे इथं सेलर्स ॲक्टिव्ह होतील व मार्केट त्यांच्या स्टॉप लॉस उडवायला वर जाईल. तर म्हणजे जेव्हा इथं ब्रेकडाऊन आला तेव्हा इथं मार्केट खाली आला व आपण इथून एक फिबोनाची लावली होती. एकदा तुम्हाला फिबोनाची ड्रॉ करून दाखवतो. आपण काय केलं, हा जो लो होता डेचा तिथून तर डेच्या हायपर्यंत फिबोनाची लावली. आता जेव्हा मार्केट इथे चालू होतं तेव्हा डेचा हाय कोणता होता, हा वाला. तर म्हणून आपण इथपर्यंत फिबोनाची लावली. मग काय झालं, मार्केट खाली आला, 0.5ला पण ब्रेकडाऊन दिला. नंतर 0.6 वरती येऊन कन्सोलिडेशन करत होता. तर कन्सोलिडेशन नंतर जेव्हा मार्केटने 0.5ला पूर्ण वरच्या साईडला ब्रेकआउट दिला ना, तर मला ते कळून चुकले की आता मार्केट मोमेंटमध्ये आहे व लवकरच इथे जे स्टॉप लॉस ठेवले रिटेल लोकांनी ते उडवायला मार्केट वर जाईल. तर जेव्हा ही कॅन्डल इतकं वर क्लोज झाली व ही कॅन्डल जेव्हा खाली आली होती रिट्रेसमेंटसाठी, मी याच सेकंदाला इथे टेलिग्राममध्ये सांगितलं की इथून आपण बाय करू शकतो 25 पॉईंटचं स्टॉप लॉस. म्हणजे इथं मार्केट काय चालू होतं 175च्या आसपास व आपण स्टॉप लॉस म्हणत होतो 150च्या आसपास. तर म्हणजे बरोबर हा स्विंगचा लो स्टॉप लॉस होता व टार्गेट होतं इथपर्यंत. तर म्हणजे 1:2.2च्या आसपास हा ट्रेड होता व त्यामध्ये इथे बघू शकता की इथे टार्गेट अचीव झालेला आहे. तर अशा प्रकारचे लाईव्ह अपडेट तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये व पिन कॉमेंटमध्ये मी टेलिग्राम ग्रुपची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही हा ग्रुप जॉईन करू शकता व तुम्हाला कळेल की लाईव्ह मार्केटमध्ये आपण ॲनालिसिस कशी करतो व ती किती परफेक्टली वर्क होते. अशा प्रकारे आज आपण 2 ट्रेड बघितले होते. त्यामध्ये एक ट्रेड आपण घेतला व दुसरा अवॉइड केला होता कारण तो 10:30च्या नंतर झालेला होता. तर जसं जसं आपल्या स्ट्रॅटेजीवरती हात बसत जाईल तसं आपण 10:30 नंतरचे पण ट्रेड घेत जाऊ. परंतु सध्या आपण फक्त मॉर्निंग सेशनचे ट्रेड घेत जाऊ. तर जर आपली ॲनालिसिस आवडली असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा, कारण याने मला असेच व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मोटिवेशन मिळतं. थँक्यू.